नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे खांडेकर वकील म्हणत असतात, "कोण ती अबोली? ती लहानपणी मम मम करायची ती?" तेव्हा भावना म्हणते, "हो, तीच ती अबोली. पण आता तिच्या तोंडामध्ये जीभ आली आहे. आता खूप जास्त बोलायला लागली आहे ती आणि तिनेच तिच्या वडिलांना जेलमध्ये टाकले." तेव्हा इथे भावना म्हणत असते, "झाली माणसाकडून चूक, पण ती मुलगीसुद्धा आधी तेच काम करत होती ना. तिला काय एवढा फरक पडत होता?" तेव्हा इथे आता खांडेकर वकील म्हणत असतात, "पण काय गं तुझा नवरा जर त्याला तोंड मारायचंच होतं, तर लोण्यामध्ये, दह्यामध्ये, तुपामध्ये मारायचं ना. त्याला शेणात तोंड मारायची काय गरज होती?" तेव्हा भावना म्हणते, "मारू दे ना शेणात तोंड. आता माझा नवरा जरी शेणात तोंड मारलं, तरीसुद्धा त्या मुलीचं काय कमी झालं? आधीसुद्धा ती तेच काम करत होती ना." तेव्हा इथे आता वकील म्हणत असतात, "हे बघ अबोली, तुला माहिती आहे कोर्टामध्ये कसे आरोप केले जातात. फक्त आता एवढंच करायचं आहे, की प्रतापरावांना वाचवण्यासाठी त्यांचे जे वकील असतील, ते हवे तेवढे प्रयत्न करतील. ते कदाचित साक्षीदारांना सुद्धा विकत घेतील. पोलीस कसे असतात तुला माहिती आहे. त्याच्यामुळे आता तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे. अंकुश एक पोलीस ऑफिसर आहे आणि तू एक वकिलाचा अभ्यास करतेस. म्हणून आता त्याची तयारी मनवाला सुद्धा करावी लागेल. कारण काही लोकं आहे ना कोर्ट केसमध्ये माघारसुद्धा घेतात. त्यांना ते रोज-रोजचे आरोप सहन होत नाहीत. त्याच्यामुळे आता खंबीरपणे मनवाला कसं उभं करायचं ते तू बघ. तिने माघार घ्यायला नको आहे." तेव्हा अबोली म्हणते, की "नाही, मनवा माघार अजिबात घेणार नाही आहे. आम्ही तयार आहोत सर." तेव्हा इथे आता वकील म्हणत असतात, की "मी सुद्धा ही प्रामाणिकपणे केस लढणार आहे. याच्यामध्ये काही कमी करणार नाही. पण मनवा, तू आता हरून जायचं नाही. तुला सुद्धा खंबीर व्हावं लागेल." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "सर तुम्ही काळजीच करू नका. मनवा आणि आम्ही सगळेजण आता खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत." तेव्हा भावना म्हणत असते, की "हे बघ दादा, तू माझा मानलेला भाऊ आहेस. तू म्हणालास म्हणून मी प्रतापरावांबरोबर लग्न केलं. माझा संसार मी एवढा थाटला. पण आता मला तुझी मदत हवी आहे. माझ्या नवऱ्याने जे काही केलं मला काहीच वाटत नाही आहे त्याचं. फक्त तू आता त्यांना जेलमधून कसंमसं बाहेर काढ. मला ते फक्त बाहेर हवे आहेत. तू माझा भाऊ आहेस मानलेला. तू माझ्यासाठी एवढं तर करशीलच ना?" तेव्हा खांडेकर म्हणत असतात, "तू काळजीच करू नको गं. तू बहीण आहेस माझी आणि प्रतापराव आता कसे बाहेर पडत नाही ना तेच मी बघतो. त्यासाठी मला त्या जाऊन मुलीला, त्या मनवाला भेटावं लागेल, तिच्याशी बोलावं लागेल. आपण बघू नाही तर ही केस बाहेरच आता क्लोज करून टाकू." तर इकडे आता शिंदे घरामध्ये सगळेजण आपापली कामं करत असतात. तर क्रिशला आता यायला उशीर झालेला असतो. तेव्हा काका म्हणतात, "काय रे क्रिश, आजसुद्धा तुला उशीर झाला का? हे बघ त्या अंकुशला सांग, तू बॉस असशील ना तर म्हणावं ऑफिसमध्ये बॉस असशील, पण घरी मी तुमचा जावई आहे. तेव्हा जावयाचा मान हा मोठा असतो. तिथे उशीर वगैरे करून जमणार नाही." तेव्हा इथे राघू म्हणत असते, "पण आई, दादाला कळायला नको का गं? म्हणजे एवढं उशिरापर्यंत कोणी थांबवतं का? आम्हाला सुद्धा आमची कामं असतात की नसतात?" तेव्हा इथे काका म्हणतात, "अगं राघू, मी मस्करीमध्ये बोललो. तू कशाला एवढी सीरियस होतेस?" तेव्हा राघू म्हणते, "पण मी सीरियसच बोलते मला माहिती आहे लग्न झाल्यानंतर आहे ना, मुलीला माहेरामध्ये मान नसतो. म्हणूनच दादा आमच्याबरोबर असं वागतोय का? एवढा उशिरा कोणी कुणाला पाठवतं का?" तेवढ्यातच आता बोली म्हणते, की "नाही राघू, असं काही नाही आहे. अगं आम्ही कशाला तुमच्याबरोबर असं वागू?" तेव्हा आता क्रिशच्या आईचा फोन येतो. राघू म्हणते, "क्रिश, तुझ्या आईचा फोन आहे." तेव्हा क्रिश म्हणतो, "हां, बोल ना मग, काय बोलते बघ आई." तेव्हा इथे राघू खूपच जास्त खुश होते फोनवरती बोलून. ती लगेचच येते, क्रिशचा हात पकडते आणि ती नाचू लागते, गोल फिरू लागते आणि ती म्हणते, "तुम्हाला माहिती आहे क्रिशची आई काय म्हणाली? की माझं चुकलं, तुम्ही दोघंजणं घरी लवकर परत या. मला खूप जास्त आनंद झाला तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. तेव्हा इथे राघू म्हणते, की "आता मी जाते आणि माझी बॅग भरून ठेवते. आई गाडी घेऊन कधी आम्हाला घ्यायला येतील." तेव्हा अबोली म्हणते, "मी म्हणाले होते ना, की क्रिशच्या आईला एकदा तरी जाणीव होईल आणि ती तुम्हाला घ्यायला नक्की येईल." तेव्हा इथे राघू म्हणते, "आता मी जाते बॅग भरायला." मनवा म्हणते, "मी सुद्धा तुला मदत करते, चल." तर इकडे क्रिशला सुद्धा आनंद झालेला असतो, कारण का त्यांच्या आईने त्या दोघांना परत बोलावलेलं असतं घरी. तेव्हा आता गाडीचा आवाज आल्यानंतर अबोली म्हणते, "क्रिशची आई आली वाटतं, मी बघून येते." तेव्हा अबोली धावत बाहेर येते, तर त्या गाडीमधून देवदत्त मामा आता बाहेर पडतात. तेव्हा अबोली त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, की "देवदत्त मामा." तेव्हा इथे रमासुद्धा येते आणि म्हणते, की "अबोली, मला असं वाटते की प्रतापरावांची केस खांडेकर वकील आता लढतायत." तेव्हा अबोली म्हणते, "हो, आले ते माझ्या कानावरती." तेव्हा इथे अबोली म्हणते, "मामा कसे आहात तुम्ही?" तेव्हा इथे अबोली त्यांचा आशीर्वादसुद्धा घेते आणि त्यांची ओळख करून देत असते. ती म्हणते, "आई, हे आहेत देवदत्त मामा, छोटी आईचे मानलेले भाऊ. हे अगदी माझ्या वडिलांसारखेच आहेत." तेव्हा रमा म्हणते, "हो का?" तेव्हा अबोली म्हणते, "या ना मामा, आतमध्ये या." तेव्हा इथे मामा म्हणतात, "हो, त्यासाठी तर मी आलोय ना." तेव्हा आता इथे देवदत्त मामा आतमध्ये येतात आणि अबोलीचं घर बघत असतात. तेव्हा अबोली म्हणते, "तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा आलाय ना? मी तुम्हाला आवडतो तसा चहा करते. तुम्हाला गुळाचा चहा आवडतो ना?"
तेव्हा इथे देवदत्त मामा म्हणतात, तुझ्या लक्षात आहे का? तेव्हा अबोली म्हणते, हो हो, माझ्या सगळं लक्षात आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सवयीसुद्धा काहीसुद्धा विसरलेले नाही आहे मी. तेव्हा इथे देवदत्त मामा म्हणतात, अंकुश कुठे आहे? अजून आला नाही का? तेव्हा अबोली म्हणते, ते पोलीस ऑफिसर आहेत ना आणि त्यांची ड्युटी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ते अजून आलेले नाही आहेत. तेव्हा इथे मामा म्हणतात, अंकुश जर पोलीस ऑफिसर आहे, पण तसं घराकडे बघून वाटत नाही आहे तुझ्या. तेव्हा अबोली म्हणते, हो, आमचं घर साधं आहे, आमची राहणीसुद्धा साधी आहे आणि तसंही अंकुश सर कधीही मोठं घर बांधू शकतात, पण त्याला घराला ह्या घरासारखं घर पण नसेल ना, म्हणूनच आम्ही आता इथे राहतो. आणि पैशांचं काय? प्रामाणिकपणे त्यांचा पैसा कमवतायत, कारण का काळा पैसा हा किती दिवस टिकतो ते तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे आता वकील म्हणत असतात, की मी प्रतापराव अहिरे यांची केस लढायला घेतलेली आहे. मी त्यांचं वकीलपत्र स्वीकारले आणि म्हणूनच तर मी इथे आलो आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो, ते कळलं मला, पण तुम्ही आमच्या इथे पाहुणे म्हणून पहिल्यांदा आलाय, तर आता माझ्या हातचा चहा घेतल्याशिवाय तुम्ही जायचं नाही आहे. तेव्हा इथे अबोली चहा बनवायला जाते. तेव्हा इथे आता खांडेकर विचारत असतात क्रिशला, मी तुला याआधी कुठे बघितलंय का? तेव्हा क्रिश म्हणतो, हो, आपण कोर्टामध्ये भेटलो होतो. एका माणसाला मी जीवाची बाजी लावून पकडलं होतं, त्याने मर्डर केला होता आणि तुम्ही साक्षीदाराला विकत घेऊन साक्ष बदलायला लावली आणि त्या माणसाला तुम्ही सोडून घेऊन गेलात. तेव्हा खांडेकर म्हणत असतात, की तो माणूस सुटला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. तेवढ्यातच इथे आता खांडेकर म्हणत असतात, एकदा मी कोर्टामध्ये गेलो ना, की ते माझ्यासाठी कोर्ट राहत नाही, ते न्यायालय राहत नाही. माझ्यासाठी ती युद्धभूमी होऊन जातं आणि त्या युद्धभूमीमध्ये माझा वार हा लागायलाच पाहिजे. माझा हा वार शेवटचा असतो. तेव्हा भूमी म्हणते, की आता युद्धभूमीमध्ये कोण कधी कुणाला वरचढ ठरेल काही सांगता येत नाही. तेव्हा खांडेकर म्हणतात, की अबोली, मी जरा त्या मुलीला भेटायला आलोय मनवाला, तिला बोलवतेस का? तेव्हा अबोली आता मनवाला हाक मारते आणि बाहेर बोलावून घेते आणि तिची ओळखसुद्धा करून देते. तेव्हा आता इथे मनवा घाबरतच बसलेली असते. तेव्हा खांडेकर वकील तिच्याकडे बघत असतात आणि तिला म्हणत असतात, की तू आधी जे काही काम करत होतीस ना, त्यामुळे तुला या सगळ्यांनी जास्त काही फरक पडला नसेल. एक गोष्ट मी तुला सांगतोय, आता ही केस आहे ना आपल्याला बाहेरच्या बाहेर बंद करावी लागेल आणि तसंही तुला तुझी किंमत मिळाली की तुझं तोंड तसंही बंद होईल. तेव्हा मनवा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अबोली म्हणते, बस मनवा, ते काय बोलताय ते ऐकून तरी घे. तेव्हा आता खांडेकर टाळ्या वाजवतात आणि त्यांचं माणूस आता इथे बॅग घेऊन येतात. तर आता त्या बॅगमध्ये खूप सारे पैसे असतात. तेव्हा इथे खांडेकर वकील आता एक एक करून मनवाच्या समोर पैसे टाकत असतात. तेव्हा संपूर्ण 1 कोटी रुपये आता तिच्या समोर ठेवलेले असतात. तेव्हा अबोली म्हणते, बापरे, एवढे पैसे? तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात, की हे 1 कोटी रुपये आहेत. ही तुझी किंमत घ्यायची आणि तुझं तोंड आहे ना आता बंद ठेवायचं आणि ही केस बाहेरच्या बाहेर आता क्लोज करून टाकायची, कळलं तुला? तेव्हा इथे खांडेकर वकील जायला निघतात. अबोली म्हणते, थांबा मामा, अजून मला सुद्धा बोलायचं आहे ना. ते आपल्या पर्समधून आता 1 रुपया काढते आणि त्या 1 कोटी रुपयांवरती ठेवते आणि म्हणते, तुम्ही 1 कोटीची ऑफर दिली होती ना केस सोडण्यासाठी, तोंड बंद करण्यासाठी. मी तुम्हाला आता 1 कोटी 1 रुपयाची ऑफर देते. आता ही केस बंद होणार नाही. आता ही केस आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणारच आणि तुम्ही काय इथे मनवाला विकत घ्यायला आलेत का? असं होणार नाही. मी तुम्हाला ओळखते ना आधीपासून. ही केस आहे ना बंद नाही होणार. आता तर ही केस कोर्टामध्ये जाणार आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, ते तुम्ही कोर्टामध्ये बोलायचं. आत्तापर्यंत मी सगळं ऐकून घेत होते तुमचं. मी तुमचा मान ठेवत होते. मी म्हणाले होते ना, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. त्याच्यामुळे मी तुमच्या वयाचा मान ठेवत होते. तुमच्या शब्दाला मान देत होते. पण आता नाही. तुम्ही काहीही बोलायचं नाही. आम्ही नाही ऐकून घेणार. तेव्हा खांडेकर आता अबोलीच्या अंगावरती हात उगारतात. तेव्हा इथे अबोली लगेचच त्याचा हात पकडते आणि म्हणते, की जेव्हा जेव्हा एका स्त्रीच्या अब्रूपर्यंत एका माणसाचा हात गेलाय ना, तेव्हा तेव्हा महाभारत घडले आणि आता सुद्धा ते घडणार. आम्ही आता शेवटच्या श्वासापर्यंत मनवासाठी ही केस लढणारच आणि त्या नराधमाला शिक्षासुद्धा देणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते, की आता जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. मनवाची केस आम्ही सोडणार नाही आहोत, कळलं तुम्हाला? तेव्हा खांडेकर म्हणत असतात, की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. माझी ऑफर स्वीकारली नाही ना तुम्ही. आता ह्या मनवाला सहजासहजी मी सोडणार नाही आहे. आता बघ, रोज तिचे कोर्टामध्ये कसे तिच्या इज्जतीचे धिंदोडे काढतो ते. तेव्हा इथे आता मनवाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं.